पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काल इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत जंतर मंतरवरील आंदोलनावर त्यांनी भाष्य केलं। या व्हिडिओत त्यांनी जंतर मंतर आंदोलनादरम्यान शिवीगाळ केलेल्या आंदोलकांना माफ केल्याचं सांगितलं। त्यावरून आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी टीका केली। कुणालाही शिव्या देणं वाईट, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी भाजपच्या नेत्यांना सांगावा असा टोला लगावला, तर मोदींनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी घणाघाती टीका अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था। ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे, मला मान्य आहे। मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा। महात्मा गांधींपासून जवाहरलाल नेहरूंपासून इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात, ही यांचीच माणसं भरलेली आहेत। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली। विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजींनी आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसं तो मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। उद्धव आणि राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या या सगळ्या व्हिडिओवर टीका केल्यानंतर विरोधकांच्या याच टीकेला भाजप नेत्यांनी काय उत्तर दिलं ते आपण पाहूया। आमचं तर राज ठाकरे नाही म्हणणं आहे, तुम्ही आज ज्याच्या तळी घेऊन उभे आहात ना, त्या शरारती असा ज्याचा उल्लेख मोदीजींनी केला, त्या मुलांच्या समर्थनार्थ तुम्ही उभे होतात। त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं वक्तव्य होतं की शिवाजी पार्कच्या कट्ट्यावरच्या लोकांना ठोकून काढा, हे आज समाज माध्यमांवर बोलत आहेत। आणि म्हणून सहनशीलता, प्रामाणिकता आणि समजूतदारपणा आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद आणि जेनझीच्या भावना समजावून जो व्हिडिओ नरेंद्र मोदीजींनी केलाय तो आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा। संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेन झींच्या तरुणांसाठी आजोबांच्या वयाचे आहे। त्यांचं नातं हे आजोबा आणि नातवांचं आहे। तुम्ही मात्र कंस मामासारखे, कंस मामाप्रमाणे तुम्ही वागत आहात। तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये दगड आहे आणि ते संधी बघतायत की संजय राऊतांकडे तो दगड कधी भिरकवला जाईल। काही समाजकंटक या जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये शिरले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी हिंसाचार करण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंस्टाग्रामवर पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि जंतर मंतरवरच्या आंदोलनावर देखील त्यांनी भाष्य केलं। या व्हिडिओनंतर आता सत्ताधारी असतील, विरोधक असतील, हे आपापल्या बाजूनं जे मुद्दे आहेत त्यावर भाष्य करतायत। दरम्यान या आंदोलनाच्या वेळेला जी शिवीगाळ केलेली आहे त्या आंदोलकांना मी माफ केल्याचं मोदी म्हणाले आणि यावरूनच राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी मोदींवर टीका केली। दरम्यान कुणालाही शिव्या देणं हे वाईट असतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी भाजपच्या नेत्यांना सांगावा असा सल्ला राज ठाकरेंनी त्यांना दिला, तर मोदींनी आधी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावरून आता काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचीही प्रतिक्रिया आली, आपण ती पाहूया। ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे
आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललं आहे का? हे भ्रमिष्ठ झाले आहेत. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. माफ करताना मग शेकडो मुलांचं चारित्र्य कशाला तपासतायत? तुम्ही या गुन्ह्यामध्ये होतात, तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये होतात. आता चंद्रकांत दादा पाटील दगडाचे ठसे घ्यायला गेलेले आहेत. RSSने एक मोठा प्रपोगंडा करून राहुल गांधीजींना काय काय नावं ठेवली. हिमतीने राहुल गांधी आजही लढतात. कोण व्हिडिओ बनवतं, कोण प्रपोगंडा करतं? सोनियाजी गांधीबद्दल किती बोललात? नेहरूजींना तुम्ही काय काय संसदेमध्ये वापरले शब्द, किंवा तुम्ही सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर नेहरूजींबद्दल काय काय बोललात? इंदिरा गांधीजी सुद्धा महिला आहेत, कोणाच्या आई आहेत, देशाच्या पंतप्रधान होत्या. काय त्यांच्याबद्दल बोललं गेलं? का नाही थांबवलं गेलं? काही सांसदांना जाणीवपूर्वक बोलून हाऊसमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळे असं आहे की जगाला शिकवे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं होऊन चालत नाही. तुम्हाला एक्सेप्ट करायला हवं की ही जनरेशन वेगळी जनरेशन आहे.